महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी। सुप्रीम कोर्टाच्या अगोदरच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठं वादळ, भूकंपाचं वादळ। तर मित्रांनो जाता जाता सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबरदस्त धक्का। मित्रांनो ठाकरे जिंकले, सगळ्यात मोठी महाराष्ट्रासाठी हेडलाईन बातमी, महाराष्ट्राची बातमी कामाची। मित्रांनो नेमकं घडलंय काय, पुढच्या काही मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलची सगळ्यात मोठी अपडेट आपण जाणून घेणार आहोत। देशाच्या राजकीय घडामोडींच्या मध्ये ही बातमी सर्वांसाठीच आनंददायी, आल्हाददायक आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी होती। आणि अखेर मित्रांनो घडलं देखील तसंच। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 4.5 वर्षांपासून शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाचं, कोण जिंकणार या प्रकारच्या बातम्यांनी मोहोळ उठलं होतं। ठाकरेंच्या बाजूने बऱ्याच लोकांनी कमेंट्स आणि ठाकरेंच्या बाजूने बऱ्याच लोकांनी आपली बाजू व्यक्त केल्या होत्या। शिंदेंना तसा म्हणावा तेवढा पाठिंबा नव्हता आणि मित्रांनो घडलं देखील तसंच। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची निर्मिती असणारी शिवसेना आणि ठाकरेंच्या मंदिरामध्ये मातोश्रीवरती पूजला जाणारा धनुष्यबाण या दोन महत्त्वाच्या वस्तू शिवसेनेसाठी जीव की प्राण होत्या। आज देखील मातोश्रीसाठी धनुष्यबाण आणि शिवसेना त्यांचा जीव की प्राण आहेत। परंतु मित्रांनो घडलं असं, शिंदेंनी त्या वस्तू केंद्रीय निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांना सोबत धरून ठाकरेंच्या हातातून हिसकावून घेतल्याने आपल्याकडे पक्षचिन्ह ठेवलं। लढाई सुरू झाली, थेट सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंनी आवाज दिला आणि मित्रांनो या लढाईला मोठं स्वरूप प्राप्त झालं। आणि आज अंतिम टप्प्यावरती शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या हातात त्यांची शिवसेना, त्यांचा बाण। मित्रांनो ही बातमी नेमकी तुम्हाला कशी वाटते? सुप्रीम कोर्टामध्ये गेले 8 दिवस सुनावणी चालू होती। सुनावणी चालू असताना शिंदेंच्या वकिलांना बरेच मोठमोठे प्रश्न केले गेले। आता एकनाथ शिंदेंच्या वकिलांची सुनावणी चालू होईल, त्यावेळेस ती आपली बाजू मांडतील। परंतु मित्रांनो बाजू मांडायला वेळ असला तरी आज शिवसेनेच्या बद्दलची सगळ्यात मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे। शिंदे गटात मोठे बंड आणि भूकंपाचे वादळ निर्माण झाले। या वादळामध्ये शिंदे गटात किती नेते राहणार हा देखील प्रश्न सध्या विचारला जातोय की कोणच राहणार नाही, सगळेच्या सगळे एकनाथ शिंदेंची साथ सोडणार का हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी बळावला आहे। त्यातच मित्रांनो शिवसेनेच्या बाबतीत ही सगळ्यात मोठी अपडेट आता तुमच्या समोर आम्ही मांडतोय। नेमकं काय घडलंय? जाता जाता सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सन्माननीय असणारे सूर्यकांत शर्मा यांनी आपली बाजू ठाकरेंच्या बाजूने थोडी जास्तच गेल्याचं सध्या मित्रांनो दिसतंय। आणि सूर्यकांत शर्मा यांनी जाता जाता उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा दिलासा तर शिंदे सेनेसाठी सगळ्यात मोठी घोडचूक करून ठेवली। मित्रांनो ती बातमी कशी आहे, नेमकं काय घडले सुप्रीम कोर्टामध्ये? शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह दोन्ही मित्रांनो आता जवळजवळ आल्यात जमाय। कारण निकाल 10वी घटना अनुसूची, त्याचप्रकारे आमदारांचं अपात्रता प्रकरण, त्याचवेळी राहुल नार्वेकर यांनी बेजबाबदारपणे दिलेला निकाल आणि केंद्रीय निवडणूक आयोगांच्या असंख्य चुका या सगळ्या सुप्रीम कोर्टासमोर जेव्हा मांडल्या तेव्हा सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट मत आलं की आमदार अपात्र का करू नये। शिवसेनेच्या चिन्हाबद्दलचा निकाल कसा काय दिला गेला या सगळ्या घडामोडी सुप्रीम कोर्टाने समोर आणल्या आणि शिंदेंच्या शिवसेनेला फटकारे मारले। आणि याच फटकाऱ्यामधून उगम झाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षचिन्हाचा। मित्रांनो एकतर एकनाथ शिंदेंच्या हातातून पक्षचिन्ह जाणार, गोठवणार आणि ते उद्धव ठाकरेंच्या हातात किंवा गोठवलं जाणार, हीच सुप्रीम कोर्टामधून आलेली आजची सगळ्यात मोठी घडामोड आहे। मित्रांनो या बातमीकडे जर आपण सर्वांनी पाहिलं गेलं तर नेमकं काय घडलंय? देशाच्या राजधानीमध्ये याकडे सर्वांचं लक्ष लागलंय, ठाकरे की शिंदे। ठाकरे यांच्याकडे आता शिंदे सेनेतील बऱ्याच आमदारांनी आणि खासदारांनी फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे। ठाकरेंचं वजन
शिंदेंच्या आताच्या सत्तेपेक्षा कितीतरी मोठं आहे. एकदा का सत्ता गेली, एकदा का शिंदेंच्या हातातून सत्ता गेली तर एकनाथ शिंदेंजवळ कोण राहील की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा विधानसभा लोकसभा होतील त्यावेळेस एकनाथ शिंदेंची शिवसेना राज्याच्या राजकारणात शिल्लक राहील की नाही, की संपूर्ण उद्धव ठाकरेंच्या बाजूने नेते वळतील असा प्रश्न सध्या उद्भवतोय. मित्रांनो, आगामी काळात या प्रकारचं राजकारण शिंदेंना जड जाईल आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने असंख्य नेते, असंख्य खासदार, विद्यमान मंत्री आणि शिंदेंच्या जवळचे बहुतांश नेते मातोश्रीवर प्रवेश झाला तर तुम्हाला नवं वाटायला नको अशा प्रकारची रणनीती सध्या उद्धव ठाकरेंनी आखली आहे. पक्षचिन्ह गेल्याबरोबरच ही सगळी राजकीय समीकरणं बदलणार आणि सुप्रीम कोर्टातून सगळ्यात मोठा निर्णय ठाकरेंच्या बाजूने जाणार. यामुळे आता जाता जाता सन्माननीय न्यायाधीश हा निकाल उद्धव ठाकरेंच्या पारड्यात टाकतात का ते आपल्याला 2 तारखेला बघायचं आहे. तिथपासून खरी लढाई सुरू होईल आणि उद्धव ठाकरेंनी आपली ही लढाई सोपवली आहे थेट सुप्रीम कोर्टावरती आणि इथूनच ठाकरेंना प्रचंड मोठं बळ लवकरच मिळेल. आणि या विजयाबद्दल मित्रांनो आगामी काळात ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेतात ती लवकरच समजेल. सध्या तरी एकनाथ शिंदेंच्या हातातून पक्ष चिन्ह निसटतंय, त्यांना नवीन चिन्ह मिळतंय ही मात्र बातमी सध्या समोर येते. धन्यवाद.